रिक्षा चालक मालक संघटनेच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी सीबीडी सेक्टर 15 येथे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात माजी आमदार मंदाताई म्हात्रे, वाशी आरटीओ अधिकारी गजानन गावंडे, शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिमन्यू कोळी, ज्येष्ठ रिक्षा चालक मारुती कोंडे व मोठ्या संख्येने रिक्षा चालक उपस्थित होते। रिक्षा चालक मालक संघटनेच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी सीबीडी सेक्टर 15 येथे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। एकवीरा माता रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कोळी यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं। या मेळाव्यात माजी आमदार मंदाताई म्हात्रे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। तसेच वाशी आरटीओ अधिकारी गजानन गावंडे, शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिमन्यू कोळी, ज्येष्ठ रिक्षा चालक मारुती कोंडे व मोठ्या संख्येने रिक्षा चालक उपस्थित होते। 2014 मध्ये शासनाने घालून दिलेल्या नवीन नियमानुसार 10वी व 12वी शिक्षण पूर्ण असणाऱ्या व्यक्तींनाच ऑनलाईन लॉटरी पद्धतीने परवाना वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र या निर्णयामुळे गेली 10 ते 15 वर्ष रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करून आपलं व आपल्या कुटुंबियांचं पोट भरणाऱ्या रिक्षाधारकांवर अन्याय होत असल्याने त्यांची ही समस्या सोडवून प्रत्येक कुटुंबियांना परमिट दिल्याशिवाय राहणार नसल्याचं माजी आमदार मंदाताई म्हात्रे म्हणाल्या। या संदर्भात मंत्री सचिन भाऊ आहिर यांच्या संगे चर्चा केल्याचंही त्या म्हणाल्या। काही दिवसापूर्वी माझ्याकडे काही रिक्षावाल्यांची शिष्टमंडळ येऊन भेटली होती की आम्हाला लायसन आहेत पण आम्हाला परमिट देत नाहीत, आम्हाला 10-12 वर्षाचा अनुभव आहे पण ऑनलाईन असल्यामुळे आमचं 10वी ते 8वी शिक्षण झालेलं नाही। असे हजारो कुटुंब या नव्या मुंबईमध्ये आहेत, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक कुटुंब आहेत। हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे। पण प्रश्न असा आहे की त्या लोकांनी आता या प्रकल्पग्रस्त लोक असतील, काही स्थानिक असतील जे 10-15 वर्ष रिक्षा चालवतात, ह्यांना जर परमिट मिळत असतील तर या लोकांनी कुठे जायचं? आज यांची रोजीरोटी पूर्ण कुटुंबाचा जो उदरनिर्वाह या रिक्षेवरती आहे आणि अशा लोकांना आज सरकार परमिट देत नाही। आणि त्यासाठी दिनांक जवळजवळ 23 तारखेला आम्ही सचिन भाऊ अहिर परिवहनचे मंत्री यांच्याशी काही निवडक रिक्षावाल्यांना घेऊन आम्ही जाऊन आम्ही मंत्रालयात भेटलो, मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये सचिन भाऊ अहिरांनी सांगितलं की आपण एक लक्षवेधी आणूया सभागृहामध्ये आणि हा निर्णय जो झालेला आहे हा निर्णय चुकीचा झालेला आहे। की कधी पण काय असतं, नवीन निर्णय ज्यावेळी येतात त्यावेळी जुन्या लोकांना ते निर्णय लागू नसतात। जसा मागे कायदा आला की 2 मुलं असेल त्यांनीच निवडणुकीला उभं राहावं, मग आम्हाला अगोदर 3 मुलं होती पण आम्ही निवडून आलो होतो, तो आम्हाला कायदा लागू नव्हता। त्याचप्रमाणे जे लोक पूर्वीचे 5वी 6वी 1ली 2री जे काही शिकलेले आहेत त्यांना लायसन दिलेले आहेत त्यांना सरकारने परमिट दिलं पाहिजे। असे ज्यावेळी मुद्दे आम्ही सचिन भाऊ जवळ ठेवले त्यावेळी त्यांनी सांगितलं ह्या मुद्द्यात खरं म्हणजे दम आहे आणि आपण हा काम करू, तुम्ही अधिवेशनामध्ये ही लक्षवेधी मांडायला अनेक आमदारांना सांगा आणि तुम्ही लक्षवेधी मांडून घ्या, आपण निश्चित तुमचं काम हे करू। रिक्षावाल्यांच्या या समस्या सोडवण्यात न आल्यास रिक्षा चालक रस्त्यावर उतरतील असा इशाराही देण्यात आला। रिक्षावाल्यांचे प्रश्न सातत्याने सोडवण्याचा मंदाताई म्हात्रे यांनी नेहमीच प्रयत्न केलाय। या मेळाव्यादरम्यान मंदाताईंनी सर्व रिक्षा चालकांना धीर सोडू नका, आपण सर्व एकत्र येऊन ही समस्या सोडवू व आपली ताकद शासनाला दाखवून देऊ असे आवाहन केले। आता लक्षवेधी तर मी मांडू शकत नाही कारण मी काही आमदार नाही आहे, पण माझे अनेक सहकारी आहेत तिथे जे तुमच्यासाठी गोरगरिबांसाठी काम करणारे लोक आहेत। तर त्यांच्याजवळ आता येणारे जे पुढचं अधिवेशन आहे हे लवकरच हे अधिवेशन मला वाटतं या महिन्यात घेतलं जाईल। त्या अधिवेशनामध्ये मी माननीय सभापती शिवाजीराव देशमुख, वसंतरावजी डावकर यांना भेटून आपली सर्वांची या ज्या काही सूचना आहेत आणि साहेबांनी केलेल्या सूचना आहेत यांचं मी एक लक्षवेधी निवेदन बनवून आणि उद्या परवाच्या पेपरला बातम्या येतील त्या कटिंग लावून मी देणार आहे। आणि सभागृहामध्ये हा प्रश्न आणल्यानंतर सचिन भाऊ बोलले की आम्ही याच्यावरती उत्तर देऊ, शासनाकडनं काही चूक झाली असेल अजाणतेपणी ती आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू। नव्हती 5वी 6वी शिकली, रोजगार नव्हता, जमिनी गेल्या, मग त्यांनी करायचं काय? तर कुठेतरी रिक्षेचं प्रशिक्षण घ्यायचं, रिक्षा चालवायची, आपला उदरनिर्वाह करून आपलं कुटुंब पालायचं। पण आज काय झालं, आज त्यांना जर परमिट मिळणार नसेल तर त्यांनी काय करावं? आज वय झालेलं आहे, थकलेली लोक आहेत। साहेब, मी या लोकांना 15 वर्ष जवळून पाहते। आता आपल्याला जोशी सरांनी सांगितलं की मी 80 रिक्षा एका सिरियलच्या सीबीडी विभागामध्ये त्यावेळी आणल्या होत्या आणि बरेच जण याच्या साक्षीदार आहेत।
त्या रिक्षाच्या उद्घाटनचे. यांना CNG गॅस भरण्यासाठी यांना चेंबूरला जायला नंबर लागायचे नाहीत, तिथली लोक पळवून लावायचे. मी ते वरच्या वरिष्ठ लेवलवरती मी सतत मिटिंगी घेऊन पहिला CNG गॅस भरणा केंद्र वाशीमध्ये आणलं. आणि का तर यांना लांब जायला लागू नये, यांना जवळच ही सुविधा प्राप्त व्हावी. आणि आज आपल्या नजरेसमोरच CNG गॅस केंद्राचा पंप आहे. 6-7 गॅस त्यावेळी मी पास करून आणले होते. माझं इतकंच म्हणणं आहे की हे काम मी करणार, जिद्दीने करणार. CNG गॅस कधी येणार नाही असं लोक म्हणायची, काय केंद्रातून आणणार, काय सांगते, काय वाता फेकते. पण साहेब, जोशी साहेब, मी एवढं जिद्दीने मोठमोठे केंद्रातले ऑफिसर इथे आणले आणि केंद्रातले ऑफिसर आणून पहिला वाशीमध्ये CNG गॅस यंत्रणा आम्ही सुरू. ही गरीब माणसं कुठे जातील? मी आता साहेबांना बोलली, चोऱ्या करतील का, उपाशी मरतील का, आत्महत्या करतील का? आता सांगितलं सरकारमध्ये काय चाललंय. मी तुम्हा बंधूंना सांगते की पुढचा कार्यक्रम जो आपला असेल तो बरगतच मैदानामध्ये हजारो लाखोच्या संख्येने असेल. जर आपलं काम झालं नाही तर या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी घरादारापासून आपण सर्वांनी मैदानात उतरलं पाहिजे, अशी मी आपल्याला सर्वांना आवाहन करते. कसं काम होणार नाही, का देणार नाही? मी सचिन भाऊंना बोलली, तुम्ही लायसन का दिली? मग तुम्हाला परमिट द्यायची नव्हती, तुम्हाला कायदा आणायचा होता. हा कायदा जुन्या लोकांना कधी लागू होत नाही. हे तुमची दिशाभूल करत आहे, सरकार तुमची दिशाभूल करत आहे. जुना कायदा हा जुना कायदा आहे, नवीन कायदा. जी मुलं 10वीचे त्यांना तुम्ही जरूर बेरोजगार न राहता त्यांना लायसन परमिट द्या. पण जी जुनी लोक आहेत ती कुठे जातील? तर त्यांच्यासाठी परमिट हे मिळालंच पाहिजे. आणि मला वाटतं हे आंदोलन करायला लागलं साहेब तर आम्ही आंदोलन करूनच लहानाचे मोठे झालो. इथे आम्हाला मिळालेला नाही. मग आमचा प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न असेल, आमच्या रिक्षा चालक मालक संघटनेचा प्रश्न असेल, बेलापूरच्या हॉस्पिटलचा प्रश्न असेल, दिवाळा गावच्या जेटीचा प्रश्न असेल, प्रत्येक प्रश्नासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलंय आणि ती कामं आपण सक्सेस करून दाखवलेली आहेत. साहेब, माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या पाठीशी राहिलं पाहिजे, या सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी राहिलं पाहिजे. गरिबांना न्याय द्या अशी मी आज आपल्या सर्वांसमोर विनंती करते. आणि आपल्याला येणाऱ्या 15 दिवसामध्येच हे जे अधिवेशन लागेल त्यात तुमची लक्षवेधी येईल. न्याय मिळो न मिळो, पण पुढच्या वेळी ही अच्छे दिन आने में देर नहीं है, हम काम करके दिखाएंगे आपको. ज्यावेळी तुमची ताकद दिसेल त्यावेळी तुम्हाला सरकारला न्याय द्यावाच लागेल. ज्यावेळी 5 बोट एकत्रित होतात आणि मुठ्ठी होते त्यावेळी नक्कीच न्याय मिळतो. हा माझा अनुभव आहे. आणि तुम्हाला माहिती आहे बेलापूरच्या हॉस्पिटलसाठी काय झालं. भर पावसात मोर्चा काढला आणि आज हॉस्पिटल उभं राहिलेलं आहे. तर आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन आपल्याला आपली ताकद दाखवावी लागेल, आपल्याला न्याय मिळवून घ्यावा लागेल. आपल्याला माहितीच असेल 1995 आणि 96 मध्ये मी जवळजवळ बेलापूर विभागामध्ये नगरसेविका होती. 80 रिक्षा सिरियल वाईज आणून दिल्या होत्या पंतप्रधान रोजगार योजनेतून. त्याच्यानंतर CBDतली रिक्षा चालक मालक संघटना आम्ही खोलली. त्याच्यानंतर एकविरा रिक्षा चालक मालक संस्थापक अध्यक्ष मी आहे दोन्ही संघटनेचं, ती आम्ही उघडली, ती आम्ही चालवत आहोत. रिक्षावाल्यांचे छोटे मोठे प्रश्न जे का असतील ते सातत्याने सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. की आजच आम्ही रिक्षावाल्याची बैठक घेतो असं नाही. ज्यावेळी रिक्षावाले मला येऊन भेटायचे की आम्हाला CNG गॅस भरणा करण्यासाठी चेंबूरला जावं लागतं आणि चेंबूरला जाताना चेंबूरच्या लोकांची आणि आमची तिथे भांडणं होतात. लाईनवरून नंबरवरून रात्री अपरात्री जावं लागतं लाईन लावण्यासाठी. आणि त्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करून या रिक्षावाल्यांना नव्या मुंबईमध्ये CNG गॅस केंद्र मिळवून देण्याचं काम प्रथम मी केलं आणि पहिलं CNG गॅस केंद्र आपण वाशीमध्ये आणलं. तर रिक्षावाल्यांशी संबंधित मी आजच काम करते अशातला भाग नाही. गेली 15 वर्ष आम्ही युनियन चालवतो तिथे. काल आमची मीटिंग झाली. आमची मीटिंग झाल्यावर कोणीतरी मंत्रालयात मीटिंग केली, तिथे काही निर्णय घेतले गेले. मला इतकंच सांगायचं आहे की रिक्षावाल्यांचा जो प्रश्न आम्ही हातात घेतलेला आहे तो आम्ही नक्कीच सोडू येणाऱ्या दिवसामध्ये. आणि प्रत्येक कुटुंबाला जे पूर्वीचे रिक्षा चालक आहेत मालक आहेत त्यांना परमिट दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
शासनाने 10वी व 12वीचे शिक्षण पूर्ण असणाऱ्यांनाच परवानगी देण्याचा हा नियम चुकीचा असल्याचं म्हणत वाशी आरटीओ अधिकारी गजानन गावण यांनी ही समस्या सोडवण्यात येईल असा रिक्षा चालकांना यावेळी दिलासा दिला। हा जो काही निर्णय झाला MMRDA लेवलचा हा शासन स्तरावर झालेला निर्णय आहे। याच्यासाठी पुढचं एकच आशेचं किरण असं आहे की उरलेले 2687 परमिट अजून शिल्लक आहे। त्याच्याबद्दल उपस्थित मान्यवरांपैकी आमदार मॅडमांना मी एवढी विनंती करतो की त्यांनी शासन स्तरावरच इतका फॉलोअप घ्यावा की ती अट कशा प्रकारे रद्द होईल हे तिथे ठरल्या जाईल। हे जे अट टाकल्या गेली ही टोटल महाराष्ट्रासाठी अट टाकल्या गेली। ज्येष्ठ रिक्षा चालक मारुती कोंडे या मेळाव्या दरम्यान म्हणाले की शासनाने 10वी व 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण असणाऱ्यांनाच रिक्षा परमिट द्यावे, हा नियम मागे घ्यावा असं म्हणत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले। महाराष्ट्र शासनाला आम्ही वेळोवेळी पत्रावर केलेला होता की 10वी पासचा हा विषय हा चुकीचा आहे, कारण 1997 साली जर परवाना तुम्ही बंद केलेला आहे आणि 1997 साली जवळजवळ अशिक्षित रिक्षा चालक आहेत, तर अशा लोकांना जर 15-17 वर्ष जर तो रिक्षा चालवून सुद्धा त्याला तुम्ही जर परवाना देत नसाल आणि 2 दिवसापूर्वी जर काही 10वी पासचा जो तुम्ही लावलेला आहे, कारण असा चुकीचा मार्ग तुम्ही पत्करू नका। किमान ही अशी अट असावी की निदान 10 वर्ष त्यांनी रिक्षा चालवली पाहिजे, अशा पद्धतीचे काहीतरी अट असून त्याला परवानगी वाटप केलं पाहिजे। शासनाने घालून दिलेले हे नियम त्यांनी मागे घ्यावे असे शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिमन्यू कोळी म्हणाले। आम्हाला सर्वांना सचिन भाऊ आयरनकडे गेले, त्यांच्याकडे आम्ही मुद्दा मांडला की 10वी 12वीचा जो विषय आहे तो तुम्ही काढून टाकावा या मुद्द्यात आणि त्याच्यात ज्यांना परमिट द्यायचं, ज्यांच्याकडे बॅच लायसन्स आहे त्यांना नक्कीच परमिट मिळायला पाहिजे, नाही तर आज ज्या वयात ज्या रिक्षा चालवतात त्यांना रस्त्यावर यावं लागेल, कारण त्यांचं वय झालेलं आहे, त्यांना कुठे नोकऱ्या मिळणार नाही। ज्यांना शिक्षणाच्या आड नाही होता, ज्यांच्याकडे बॅच आणि लायसन्स आहे त्यांना तर नक्कीच परमिट द्यावं। तसंच गावच्या समस्या आहेत, गावातले स्थानिक लोक आहेत, इतर लोक आहेत, त्यांचा जरूर याच्यात विचार करणं, परमिट त्यांना मिळण्यात यावं। तसेच बरेच बेकार आहेत, त्यांचा विचार करण्यात यावा। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राजसमान MVTV।